हॅलो स्टुडंट, इयत्ता 4थी स्कॉलरशिपचे न्यूमेरिकल्स आपण स्टार्ट केले होते आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिस सेट 3पर्यंतचे लेसन सॉल्व केले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये लेसन नंबर 4 आपण सॉल्व करू. तर लेसन नंबर 4चं नाव आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. तर लेसन सुरू करायच्या आधी मी थोडंसं बेसिक या लेसनचं सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलंच आहे, तर दिलेल्या एक्झाम्पलवरूनच मी थोडंसं समजून सांगेल. इथे बघा काहीतरी अंक दिलेले आहे आणि या अंकावरून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. तर जेव्हा कधी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करतो ना, तर या संख्येपैकी जी संख्या सर्वात मोठी आहे, बघा इथे 4, 5, 7, 1, 2 पैकी 7 मोठी आहे आणि मग त्यापेक्षा लहान 4 आहे, मग त्यापेक्षा लहान 5 आहे, मग त्यापेक्षा लहान 2 आणि मग 1. तर या क्रमाने आपण मांडणी करायची. तर इथे बघा जेव्हा आपण या क्रमाने मांडणी केली तर 75,421 ही संख्या मिळाली. तर ही तयार झाली मोठ्यात मोठी संख्या. तर जेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असते त्यावेळेस आपण अंकाची तरती मांडणी करावी, तर मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. आणि तसंच आपल्याला जर लहानात लहान संख्या तयार करायची असली तर चढत्या क्रमाने संख्या मांडायची. म्हणजे लहान संख्या आधी आणि मग त्यापेक्षा मोठी, मग त्यापेक्षा मोठी अशी अंकांची मांडणी करावी. आणि जर आपल्या या अंकांमध्ये जर मधात कुठेतरी 0 आलं असेल ना, तर 0ले 2 नंबरले लावायचं. आपण जेव्हा मोठ्यात मोठी संख्या तयार करतो तेव्हा, कारण जर आपण 0 सुरुवातीला घेतले तर त्याला व्हॅल्यू राहणार नाही, म्हणून 0 दुसऱ्या अंकावर घ्यायचं. दुसरं एक दिलेलं आहे, त्यामध्ये 0 या अंकाचा वापर करून आपल्याला संख्या तयार करायची आहे. तर जेव्हा आपण शून्याचा वापर करतो ना, तर इथं बघा आपल्याला म्हटलेलं आहे की लहानात लहान संख्या जेव्हा तयार करायची आहे, तर लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी लहान संख्या आधी. तर लहान संख्या जर मी घेतली तर यापैकी सर्वात लहान संख्या तर 0च आहे, म्हणजे शून्यापासून सुरू करावं लागेल. पण जर आपण शून्यापासून संख्या तयार केली तर शून्याला व्हॅल्यू राहणार नाही. म्हणजे जर 2, 2 नंतर 5 आणि मग 7, तर हा 2, 5, 7 आणि 257 ही संख्या पडेल, तेव्हा ही 4 अंकी संख्या राहणार नाही. आणि जर या शून्याला आपण शेवटच्या स्थानी लावलं तर ती लहान संख्या तयार नाही होणार. मग शून्याला आपण 2 नंबरची, तर 2च्या बाजू पहिल्यांदा संख्या घ्यायची, त्यानंतर 0 घ्यावं. तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की 4 अंकी, 5 अंकी, 2 अंकी, 3 अंकी अशा प्रकारचे मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. जर आपल्याला असं म्हटलेलं आहे की 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा, तर पहिले बघा 1 अंकी सर्वात मोठी संख्या असते 9, तर 9च आपण 4 वेळा घेऊ, तर 4 अंकी मोठी संख्या तयार होईल. जर आपल्याला म्हटलं 5 अंकी सर्वात मोठी संख्या, तर 9लाच आपण 5 वेळा घेऊ, तर 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार होईल. जर 3 अंकी म्हटली तेव्हाही आपण 9, 9, 9 3 वेळा घेऊ शकतो. 6 अंकी म्हटली तरी 9, 9, 9 6 वेळा घेऊ शकतो. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला 9चा वापर करावा लागेल आणि लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला 0चा वापर करावा लागेल. तर इथे बघा 1, 2, 3, 4 वेळा 0 घेतला आणि 1 वेळा 5 घेतलं. आता ही संख्या 5 अंकी तयार झाली आणि मोठ्यात मोठी तयार झाली. तर इथं बघा या जागी जर मी 0 घेतलं तर या पूर्ण अंकाची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. तर म्हणून आपल्याला इथं पहिल्या स्थानी 1 घ्यावं लागेल आणि ही संख्या आता तयार झाली 10,000. बघा इथं हजारव्या स्थानी 1, किंवा जर आपल्याला लक्ष तयार करायचं असलं तर लक्षव्या स्थानी 1, किंवा जर आपल्याला असं म्हटलंय की 3 अंकी लहानात लहान संख्या तयार करा, तर त्यापैकी 2 अंक हे 0 असणार आहे आणि इथे शतकस्थानी 1 घ्यावं लागेल, म्हणजे 100. तर ही संख्या लहानात लहान, म्हणजे लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी 0चा वापर करायचा आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी 9चा उपयोग करायचा. काही अंक जर आपल्याला दिलेले असले आणि त्या अंकापासून आपल्याला लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर कशी करावी. तर इथे बघा 5, 6, 3, 1 हे अंक दिलेले आहे आणि या अंकापासून जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, तर आपण असं तयार करू शकतो की हे बघा 10,000 स्थानचा 6 जर इथं नाही घेतला तर ही तयार झाली 6, 5, 3, 1. म्हणजे अशी संख्या पहिले तयार करून घ्या, 6, 5, 3, 1. मोठ्यात मोठी ही संख्या तयार झाली आणि त्यानंतर आपल्याला जर म्हटली की 5 अंकी तयार करायची, तर ही सगळ्यात मोठा अंक आहे 6, तर हा रिपीटेडली घेऊन घेऊ. सेम असंच अजून जर आपल्याला कोणती संख्या दिलेली असली 6 ऐवजी 7, 8 किंवा काही पण, तर जी सर्वात मोठी संख्या आहे ना त्या संख्येला परत आपण घेऊ शकतो. दिलेलं पण आहे. आणि सेम असंच लहानात लहान संख्या तयार करायची असली तर संख्येची चढती मांडणी करा. 9, 1, 8 ही संख्या पण दिलेली आहे आणि या अंकापासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. तर पहिल्यांदा 9, 1, 8 पासून लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी लहान अंक आधी घेऊ, म्हणजे 1, त्यानंतर येणार आहे त्यापेक्षा मोठा 8 आणि त्यानंतर 9. तर इथे बघा आपल्याला लहान संख्या तयार करायची, तर लहान संख्या रिपीट येईल. इथे बघा 1 हा रिपीटेवली घेऊ शकतो आपण. 5 अंकी संख्या तयार करायची, तर बघा 5 अंक पण झाले. काही वेळेस आपल्याला 4 अंकी तयार करायला म्हणू शकतात किंवा काही वेळेस 3 अंकी तयार करायला म्हणू शकतात. अजून एक प्रकार दिलेला आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे की मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची आहे किंवा मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आहे. तर हे अंक वापरून आपण मोठ्यात मोठी समसंख्या तयार करू शकतो. बघा इथे दिलेले आहेत अंक. सर्वात मोठी समसंख्या आणि सर्वात मोठी विषम संख्या तयार करायची आहे.
बघा, समसंख्या तयार करताना कधी पण एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, की 0, 2, 4, 6, 8 एकक स्थानी या अंकापैकी काही अंक असावे समसंख्या तयार करण्यासाठी. आणि जर विषम संख्या आपल्याला म्हटली ना, तर एकक स्थानी 1, 3, 5, 7 पैकी काही संख्या असावी. तर समसंख्या एकदा समजावून सांगून देते मी, की जर समसंख्या असेल तर कोणतीही संख्या जिच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6, 8 येते ती संख्या सम असते. की आपण समजू शकतो, ज्या संख्येला 2 ना पूर्ण भाग जातो ती संख्या सम असते. इथे बघा, मी एक संख्या लिहून दाखवते. 149. एकक स्थानी इथे बघा 9 आहे. तर 2च्या टेबलमध्ये येणारी किंवा 2च्या पहाड्यात येणारी 0, 2, 4, 8 ही संख्या नाही आहे. तर ही संख्या विषम आहे असं मी म्हणू शकते. किंवा आपण चेक करण्यासाठी याला 2 भाग देऊन बघू. ठीक आहे. बेसाती 14, खाली 9 आले आणि बेचुके 8. बघा, 1 उरते. तर विषम संख्यामध्ये नेहमी 1 हे उरणार आहे आणि समसंख्येला पूर्णपणे भाग जाणार आहे. मी एक संख्या घेऊन दाखवते इथं समसंख्या, ज्याला पूर्णपणे भाग जाईल. 148. बघा, त्याची जस्ट आधीची संख्या आहे. याला जर मी 2 भाग दिलं 148ला, बेसाती 14, 8 खाली आणि बेचुके 8. बघा, पूर्ण भागेला आणि खाली बाकी 0 आली. तर जेव्हा कधी बाकी 0 येते 2 भागल्यानंतर ती संख्या समसंख्या असते आणि ज्या संख्येला भागल्यानंतर बाकी 1 येते ती संख्या ही विषम संख्या असते. चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. पहिलाच क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की 0, 2, 5, 7, 9 हे अंक एकदा वापरून, फक्त एकदाच वापर करायचा या अंकाचा, तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. तर मी 0, 2, 5, 7, 9 हे लिहून घेते आधी आणि त्यानंतर आपण या संख्यापासून सर्वात लहान संख्या तयार करून घेऊ. 0, 2, 5, 7 आणि 9 हे अंक वापरायचे आणि सर्वात लहान संख्या तयार करायची. तर लहान संख्या तयार करण्यासाठी आधी आपण 0 जर घेतला तर ती 5 अंकी संख्या राहणार नाही. म्हणजे 0पेक्षा मोठा 2 आपल्याला आधी घ्यावा लागेल. 2, 0, 5, 7, 9. 20,579 ही संख्या तयार झाली, जी आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेली आहे. इथं ऑप्शन नंबर 3 ला आपण टिक करू, इथं सर्कल करू ऑप्शन नंबर 3 ला. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे. 6व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 60854 हे अंक एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती आहे. 6, 0, 8, 5 आणि 4. ठीक आहे. 6, 0, 8, 5, 4 या संख्या वापरून आता मी सर्वात आधी मोठी संख्या तयार करेन, त्यानंतर सर्वात लहान संख्या तयार करेन. तर सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी मोठा अंक आधी घ्यावा लागेल. 8, 8 पेक्षा लहान 5, 5 पेक्षा लहान 4, 4 पेक्षा लहान 6 आणि त्यापेक्षा लहान 0. आणि सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी बघा, 0 आधी नाही घेऊ शकत आपण. 6, 0, 6, 0, 8, 5, 4 मी लिहून घेते आधी. 6, 0, 8 संख्या आधी मी पहिले लिहून घेणार आहे. 6, 0, 8, 5 आणि 4. तर सर्वात आधी मी मोठ्यात मोठी संख्या तयार करेल आणि त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करेल. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आधी मोठा अंक आधी घ्यावा लागेल. 8, 6, 8 पेक्षा लहान आहे 6, 6 पेक्षा लहान आहे 5 पेक्षा लहान आहे 4 पेक्षा लहान आहे 0. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आणि लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी 0 आधी आपण नाही घेऊ शकत. तर आधी आपल्याला 4 घ्यावा लागेल. 4 इथे येणार आहे 0. त्यानंतर हे बघा, या संख्येचा उतरता क्रम 4, 0, 5, 6 आणि इथं 8. यामधील फरक आपल्याला विचारले. तर फरक करण्यासाठी आपण यांची वजाबाकी करू. 0 मधून 8 जात नाही. 10, 10 मधून 8 गेले, इथे 2 उरले. इथे 4च्या ऐवजी 3 झाले. 3 मधून 6 जात नाही, कॅरी करू. इथे 4 राहणार आहे. इथे 13 होणार आहे. 13 मधून 6 गेले, इथे 7 उरले. 4 मधून 5 जात नाही, 14 होणार आहे. इथे 5 होणार आहे. 14 मधून 5 गेले, इथे 9 उरले. 5 मधून 0 गेले, तर 5 उरले आणि 8 मधून 4 गेले, इथे 4 उरले. तर 45,972 हा आपला आन्सर आला. 45,972 आपण ऑप्शनमध्ये चेक करू कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 1 मध्येच दिलेलं आहे 45,972. हे देवनागरी लिपीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. इथं मी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये सॉल्व्ह केलं होतं. तर देवनागरी लिपीमध्ये आपल्याला सर्वच ऑप्शन दिलेले आहेत. तर पहिल्या ऑप्शनला आपण टिक करू. तिसरा क्वेश्चन आहे 732 या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते. तर 7, 3 आणि 2 हे अंक आपल्याला वापरायचे आणि यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. तर पहिल्यांदा तयार करेन मी 7, 3, 2 ही 3 अंकी संख्या तयार झाली. आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी बघा, या संख्येला मोठी संख्येला आपण रिपीट करू. म्हणजे हे बघा, 7 7 डबल घेऊ. तर 77,732 हा आपला
आन्सर आला 77,732. बघा 77,732. ऑप्शन नंबर 1 मध्येच आपल्याला दिलेला आहे. तर ऑप्शन नंबर ए ला इथे सर्कल करू आणि 1 ला टिक करू. चौथ्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे 1, 0 या 2 अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या याच्यामधील फरक किती. तर 1 आणि 0 हे अंक वापरायचे आपल्याला आणि सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे 5 अंकी. बघा आपल्याला म्हटलं होतं की 1 आणि 0 याचा वापर करून 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची. तर 1 वर 4 शून्य ही 5 अंकी संख्या तयार झाली आणि सर्वात लहान. आणि 3 अंकी सर्वात लहान, तर म्हणजे 3 अंकी संख्या ही बघा सर्वात लहान 2 वेळा 0 येणार आणि 1 येणार. याच्यामधील फरक किती याची वजाबाकी करू. 0 मधून 0 गेले तर 0, इथे 0, इथे 9 येणार, इथे 10 येणार, 10 मधून 1 गेले इथे 9, 9, 9,900 हा आपला आन्सर आला. जे ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे बघा 9,900. तर 2 ला इथे सर्कल करा आणि इथे टिक करा. पाचवा क्वेश्चन दिलेला आहे की 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती. तर 3, 5, 7 हे जर अंक आपण वापरले आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार केली तर ती होणार आहे बघा इथं 3, 5 आणि 7 मी इथे लिहून घेते. 3, 5 आणि 7. तर सर्वात मोठी संख्या बघा इथं 7 आहे. तर 7 पेक्षा मग लहान आणि मग लहान. तर ही झाली 3 अंकी. परंतु आपल्याला म्हटलेलं आहे की यापासून तयार करायची आपल्याला सर्वात मोठी संख्या. तर 7 आपण डबल घेऊ शकतो. म्हणजे हा झाला 77,753. हे बघा 1, 2, 3, 4, 5 अंकी संख्या तयार झाली आपली आणि संख्या पुन्हा पुन्हा पण आपण वापरली आहे. हे बघा इथं 1, 2, 3, 4, 5 अंकी संख्या तयार झाली आणि संख्या आपण पुन्हा पुन्हा वापरली आहे इथं. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे ऑप्शनला टिक करू आपण. बघा पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे 70,753. 6व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 206 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल. तर 206 हे संख्या वापरून आपण सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करू. हे बघा मी इथे लिहिले 206 आणि लहान संख्या तयार केली 206. तर इथे म्हटलेलं आहे आपल्याला की सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची आहे. तर ती कोणती असणार आहे. इथं जो अंक सर्वात लहान आहे ना तो आपण रिपीट करू. बघा जर मी इथं 2 अंक रिपीट केला तर हे होणार आहे 2, 2 परत 2, 2, 2 वेळा आणि 206. ही संख्या 5 अंकी पण झाली परंतु ही सर्वात लहान नाही राहणार. जर आपण 0 रिपीट केलं तर ती संख्या सर्वात लहान होऊन जाईल बघा कारण 0 आपला सर्वात लहान आहे ना म्हणून. तर 2, 0, 0 बघा इथे जर आपण 2, 0, 0 घेतले इथे आणि 3 वेळा 0, 6. तर बघा ही संख्या 5 अंकी संख्या तयार झाली आणि सर्वात लहान संख्या तयार झाली. पुढे आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे की 0 हा अंक किती वेळा येईल. तर 0 हा अंक बघा इथं 1, 2, 3 वेळा आलेला आहे. तर 0 हा अंक 3 वेळा येईल. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आपल्याला 0 हा अंक 3 वेळा आहे. बघा 3 दिलेला आहे तर 2 ला टिक करू. 7व्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की 1, 0, 3, 5, 9 यापैकी प्रत्येक अंक फक्त एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती. तर 1, 0, 3, 5, 9 मी इथे लिहून घेते 1, 0, 3, 5, 9 हे अंक वापरायचे. तर मी लिहून घेतले 1, 0, 3, 5, 9 हे अंक घ्यायचे आणि या अंकापासून आपल्याला संख्या तयार करायची आहे की जी विषम पण असली पाहिजे आणि सर्वात मोठी पण असली पाहिजे. तर सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी सर्वात मोठा अंक आधी 9, त्यानंतर सर्वात लहान अंक 5, त्यानंतर सर्वात लहान अंक 3, त्यानंतर सर्वात लहान अंक 1 आणि त्यानंतर सर्वात लहान अंक 0. ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आपल्या अटीनुसार. हे बघा मोठ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी संख्या पण तयार झालेली आहे. बघा 5 अंकी संख्या पण तयार झालेली आहे. तर मोठ्यात मोठी आणि 5 अंकी संख्या. तर याचं वाचन काय असणार आहे 95,310 ही संख्या तयार झाली. 95,310 बघा पहिल्या ऑप्शनमध्ये 95,301 नाही 95,310 ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आहे. 2 ला आपण टिक करू. जर आपण तिसरा ऑप्शन बघितला तर 95,103 आहे 95,013 आहे नाही 95,310 हा करेक्ट आन्सर आहे आणि दुसऱ्या ऑप्शनला इथे सर्कल करून घ्या. 8वा क्वेश्चन आहे 3, 2, 5, 0, 8 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान
5 अंकी विषम संख्येच्या शतक व एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती? तर सर्वात आधी आपण पहिल्या अटीनुसार संख्या तयार करू. म्हणजे 3, 2, 5, 0, 8 हे अंक एकदा वापरून 5 अंकी संख्या तयार करू. 3, 2 त्यानंतर होतं 5, 0, 8 5, 0, 8 हे अंक तयार वापरायचे आणि आपल्याला संख्या तयार करायची. इथं सर्वात लहान संख्या तयार करायची आणि विषम संख्या तयार करायची. तर सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी आपण 2 हा अंक आधी घेऊ, कारण 0 घेऊ शकत नाही. 2 त्यानंतर 0 म्हणजे लहान अंक आधी आणि त्यानंतर आपले मोठे अंक येणार आहेत. तर 2, 0, 3, 5 0 झाला वापरून हे 3 यूज केला आपण, 5 यूज केलं, त्यानंतर राहिले 8. तर ही संख्या तयार झाली, 5 अंकी संख्या तयार झाली. परंतु हे बघा, ही संख्या विषम संख्या नाही. आपल्याला म्हटलेलं आहे की विषम संख्या तयार करायची आहे. तर यासाठी आपल्याला 2, 0, 3, 8, 5 असं घ्यावं लागेल. कारण बघा 8 ही समसंख्या आहे, आपल्याला विषम संख्या तयार करायला म्हटलेली आहे. पुढची अट म्हणजे आपली ही संख्या ही आहे. आणि पुढची अट आपल्याला म्हटलेली आहे की शतक व एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती? बघा, एकक स्थानचा अंक कोणता आहे आपला? एकक स्थानचा अंक आहे 5 आणि शतक स्थानचा अंक आहे 3. यांचा गुणाकार किती? तर 5 गुणिले 3 तर 5 त्रिके 15. याचा गुणाकार 15 आहे, जे आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 2 ला आपण इथे सर्कल करू. 9वा क्वेश्चन आहे, 2 ते 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज किती? 2 आणि 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरायचे आपल्याला. हे अंक वापरायचे आणि तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची. तर जर आपण सर्वात मोठी संख्या तयार करणं म्हटलं की 2 आणि 6 वापरून, तर ती संख्या होणार आहे 6. 6 2 वेळा इथे येणार आहे आणि राहिले आता आपले 5 अंक. बघा, तर 6 आपण 4 वेळा घेऊ शकतो इथे. 4 वेळा 6 आणि त्यानंतर 2. ही संख्या 5 अंकी संख्या तयार झाली आणि सर्वात मोठी संख्या तयार झाली. पुढे 8 मध्ये म्हटलेलं आहे की सर्वात मोठ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? तर हजार स्थानी आणि दशक स्थानी कोणता अंक आहे त्या अंकाच्या स्थानिक किमतीची आपण बेरीज करू. तर बघा, इथं एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी आहे 6 म्हणजे 6000 आणि दशक स्थानी आहे 6 म्हणजे 60. यांची बेरीज किती? बेरीज करू. 0 6 आणि 0 6, 0 आणि 6 6060 ही याची बेरीज आली. हे बघा, 6060 हे कोणत्याच ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे. 6060च इथं आपलं उत्तर येते. बघा, 5 अंकी संख्या तयार केली आणि एकक, दशक, शतक हजारव्या स्थानी तयार केली तर तो 6000 झाला आणि दशक स्थानचा जर अंक वापरला तर तो 60 झाला. या दोन्ही अंकाची जर बेरीज केली आपण तर 6060च होते. जे आपल्याला कोणत्याच ऑप्शनमध्ये दिलेलं नाही. बाय मिस्टेक या ऑप्शनमध्ये प्रिंटिंग मिस्टेक दिलेली आहे इथे. मी इथे कोणत्याच ऑप्शनला टिक नाही करणार, कारण कोणताच ऑप्शन इथे योग्य दिलेला नाही आहे. अयोग्य ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. तर ही मिस्टेक आपली परीक्षेमध्येही होऊ शकते. जर असं चुकून परीक्षेमध्ये आलं तर आपल्याला जे ऑप्शन योग्य वाटते त्या ऑप्शनला टिक करा. परंतु बिना टिक केल्याच्या किंवा नाही सोडवल्याचा कोणताही प्रश्न सोडवायचा नाही. म्हणजे कोणत्याच प्रश्नाला खाली रिकामं सोडवायचं नाही. प्रत्येक प्रश्न सोडवून बघायचा आहे, प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायचा इथं. 10व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 2 8 6 4 हे अंक वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? तर हे अंक वापरायचे, सर्वात मोठी संख्या तयार करायची जी 5 अंकी असणार आहे आणि त्याच्या हजार स्थानी कोणता अंक येणार आहे बघणार आहे. ठीक आहे, तर मी या संख्या आधी लिहून घेते. 2 8 6 4. ठीक आहे ना. 2 8 6 4 हे अंक वापरायचे आणि मोठ्यात मोठी आपल्याला संख्या तयार करायची आहे. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी बघा, इथं मी काय करणार आहे. मोठ्यात मोठी जेव्हा आपण संख्या तयार करतो ना, तर मोठा अंक आधी घ्यावा लागतो आपल्याला. 8 बघा, 8 नंतर येणार आहे 6, त्यानंतर येणार आहे 4, त्यानंतर येणार आहे 2. ठीक आहे, तर बघा, ही झाली संख्या तयार झाली मोठ्यात मोठी. परंतु आपल्याला 5 अंकी म्हटलेली आहे ना, तर 5 अंक घेण्यासाठी इथं 8 मी परत घेऊ शकते. आता ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली, 5 अंकी संख्या तयार झाली. अजून पुढे म्हटलेलं आहे की या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? तर हजार स्थानी बघा, एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी या संख्येत 8 हा अंक आला, जे ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 4 ला आपण टिक करून घेऊ. 11व्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? 4 अंकी सर्वात मोठी संख्या असते आपली
9 9 9 4 वेळा जर मी घेतला, 4 अंकी सर्वात मोठी संख्या मी तयार करून दाखवते. इथे बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या. 4 अंकी सर्वात मोठी संख्या असते 9 9 9 9 4 वेळा 9999. आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या असते आपली, बघा लहान संख्या म्हटलेली आहे ना इथं, आणि 2च अंकी म्हटलेली आहे. तर सर्वात लहान संख्यात असते 0 आणि 2. जर 0 आपण डबल घेतला तर त्याची काहीच व्हॅल्यू राहणार नाही. तर 0पेक्षा थोडा मोठा असतो 1, तर 1 घेऊ. ही संख्या, या संख्येमधील म्हटलेलं आहे की यांची बेरीज किती, तर बेरीज करावी लागणार. 9 आणि 0 येते 9, 9 आणि 1 10शी 0, हात चला 1, 9 आणि 1 10शी 0, हात चला 1, 9 आणि 1 10, 10,009 हे अंक आपल्याला मिळालं. 10,009 बघा इथं 1009 दिलेला नाही, 10,009 हा ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2ला आपण टिक करू. 99,999 हा पण आन्सर नाही आहे आणि 10,000 हा पण आन्सर नाही आहे. तर 10,009 हा आन्सर आहे आपला. तर ऑप्शन नंबर 2ला टिक करून इथं 2ला सर्कल करून घ्या. चौथा धडा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कंप्लीट केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.